हॅलो, गुड मॉर्निंग. आय होप सगळे तुम्ही खूप छान आहात. मला आज ऑफिसला जायचं होतं म्हणून सकाळी लवकर उठून सगळं आवरून घेतलं. त्याच्यानंतर कृष्णवीचे पप्पा मला खाली सोडायला आले. मग आम्ही गार्डनमध्ये जरा वेळ खेळलो कृष्णवीसोबत. त्यानंतर मी ऑफिसला गेली. ऑफिसून आल्यानंतर मी खूप थकली होती. त्याच्यानंतर मानूने छान चहा ठेवला. मग आम्ही चहा, खारी, टोस्ट असं खाल्लं. ते खाऊन झालं, चहा पिऊन झाला की मग मी खिचडी टाकायला घेतली जरा वेळाने. आधी सगळं कट वगैरे करून घेतलं. त्याच्यानंतर मग फोडणी द्यायला सुरुवात केली. मग तेवढ्यात आजी माझ्याकडे आली गप्पा मारायला थोडं मी, कारण की आज ऑफिसला गेली होती. मग काय झालं काय नाही, कशी गेली कशी आली ते सगळं. मग तिने बघितलं की तांदूळ धुवायचे बाकी आहे. मग ती मला हेल्प करायला लागली. मी जेव्हा पण किचनमध्ये असते तेव्हा आजी मला काही ना काही हेल्पच करत असते. हे करून देऊ का, ते करून देऊ का, तुला काही कट करून देऊ का, काय वॉश करून देऊ का. 2 दिवस झाले आमचे भांडेवाले दादा नाही आहे म्हणून आता रोज आईच भांडे घासते आहे. मग त्याच्यानंतर मी ना तुम्हाला एक गोष्ट दाखवते ही, की ती ना आता सध्या खूप गरम होतं आहे म्हणून मग ते गॅसवर असं ठेवलं की आपण फॅन लावू शकतो आणि मग फॅनची हवा गॅसला लागत नाही. त्याच्याने काय होतं की आपल्याला गरम पण होत नाही, फॅन पण चालू असतो आणि सोबत आपलं काम पण चालू असतं. नाहीतर काय होतं की फॅन लावता येत नाही, कारण की गॅस विजायची शक्यता असते. म्हणून मग हे मी मागवलं. याची लिंक मी तुम्हाला पाठवते डिस्क्रिप्शनमध्ये, किंवा मग तुम्हाला जर पाहिजेलच असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता, मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करेन. आणि अजून एक हे की मी हे मिशोवरून मागवलं आहे. मला त्याचं प्राईस काय एवढं आठवत नाही आता, कारण की मी खूप दिवस झाले मागवलं आहे ते. तर मे बी त्याचा प्राईस आता चेंज झालं असेल. मेशोवरचे प्राइजेस ना व्हॅरी करत असतात, म्हणजे आज काय तर उद्या काय. आणि त्याच्यात आपण जर ऑनलाईन घेतलं ना तर त्याच्यात काहीतरी ते गोल्ड पॉईंट अप्लाय होतात आणि ते अप्लाय झालं की मग आपल्याला ते अजून काहीतरी कॅशबॅक असं नाही भेटत, पण इमिडिएट त्याच्यावर ते कमी होऊन जातात. तर मेशो हे खूप छान आता ऑनलाईन ॲप झालं आहे. तर खूप छान प्रोडक्ट्स त्याच्यावर भेटतात रिजनेबल प्राईजमध्ये. कपडे भेटतात, खूप छान छान भेटतं. मग मी खिचडी टाकली. खिचडी टाकून झालं की मग जरा वेळ मला काय घर आवरायची होते. घर वगैरे आवरून झालं मग काय थोडंसं कृष्णवीसोबत टाईमपास केला. मग थोडंसं खिचडी टाकून झाली होती, मग किचन आवरायला घेतलं. किचन जरा आवरून झालं की मग काय करायचं म्हणून मग आम्ही आज छावा मूवी लावला होता. मला कमेंटमध्ये सांगा की कोणी कोणी छावा मूवी बघितला आहे असं, आणि तुम्हाला कसा वाटला छावा मूवी. आणि मग अजून मी एक मूवी बघितला रात्री. आज मला खूप टाईम होता, कारण की मी आज दमली होती आणि मला थोडं रिलॅक्स व्हायला थोडा काहीतरी असं पाहिजेल होतं, म्हणून मी मूवीज वगैरे बघत होती आणि अन्नू पण होती माझ्यासोबत. मग मी आज सनम तेरी कसम हा मूवी पण बघितला. खूप छान आहे. सॉरी, तो रिलीज झालेला आहे आता, मी आधी पण बघितला होता तरी आम्ही आज बघितला. हे मी एक टिश्यू पेपर पण मागवला आहे. ॲक्च्युली तो टिश्यू पेपर ना म्हणतात एक कॉटन टिश्यू पेपर आहे, की तो ओला केला ना तर आपल्याला त्याला कपड्यासारखं पिळून परत रियूज करता येतं. तर खूप छान आहे. मग जरा उरलेली भांडी होती ती घासून वगैरे घेतली. मला आता 2 दिवसांनी डीमार्टला पण जायचं आहे. त्याचा पण मी ब्लॉग टाकेल, मी डीमार्टवरून काय घेते काय नाही, कारण की माझं वॉश लिक्विड संपायला आलं आहे आणि मशीन पावडर वगैरे पण ते घ्यायचं आहे. त्याच्यामुळे मला जायचं आहे. तो व्लॉग पण मी टाकेल. आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही अजून काय काय डीमार्टमधून खरेदी करू शकतात किंवा काय काय आहे. मी लास्ट टाईम कप्स पण घेतले होते चहा प्यायचे. हालाकी मी एवढे चहा नाही पीत, मला कॉफीच खूप आवडते, कॉफीच पिते. पण मग कोणी आलं पाहुणे गेस्ट वगैरे की त्यांना करायला लागते चहा, म्हणून मी छान असे काचेचे कप घेतले आहे. मी तुम्हाला दाखवेलच ते. तुम्ही बघू शकता की माझा मोबाईल तिथे चालू आहे. मी सिरीज बघते आहे. मला कामं करता करता हाच एक टाईम भेटतो की मी त्याच्यामध्ये सिरीज बघू शकते, किंवा मग काय बघायचं असं वेगळं कॉमेडी वगैरे ते बघू शकते.
मला खूप आवडतं बघायला असं. टी व्ही नाही बघत मी जास्त, मोबाईलच बघते. मग ते बघून वगैरे झालं, किचन वगैरे आवरून झालं की मला एकदम आठवलं की अरे माझी कबड तशीच पडलं आहे, आवरून घ्यायचं. मग बघितलं तर सगळे माझे कपडे इकडे तिकडे झालेले आहे. मला बाथरूममध्ये साबण संपला होता सकाळी, मग तो मी ठेवून घेतला. मग काय एकानंतर एक कपडे काढत गेली आणि बघितलं तर बापरे एवढे कपडे खूप. पण तरी आपल्याला असं वाटतं की जाताना कुठे बाहेर आपल्याकडे कपडेच नाही आहे असं म्हणून. तरी मी रिसेंटली शॉपिंग केली, तुम्ही बघितलीच असाल की मी ट्रेंड्समधून खूप सारे कपडे घेतले आहे. त्यानंतर ते कपडे खूप छान आहे. जर तुम्ही माझा व्हिडिओ बघून जर तुम्ही नंतर कधी ट्रेंड्सला गेले असाल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला तिथले कपडे कसे आवडले. कारण की मला ते कपडे ना खूप रिजनेबल रेटमध्ये भेटून जातात, म्हणून मला खूप आवडतं. अदरवाईज आपण इकडे तिकडे गेलो ना की एकच कुर्ती आपल्याला 700-800ला अशी येते, पण तिकडे एकच कुर्ती ही 300ला भेटते. ह्या फर्स्ट टाईम असं झालं की ती कुर्ती 300ला होती, अदरवाईज ते कुर्तीज 400 म्हणजे 399 किंवा 499 म्हणजे 400 किंवा 500ला असे पडतात. माझ्याकडे आता झाले बऱ्यापैकी ड्रेस, तरी मला असं वाटत होतं, मी कालच कृष्णवीच्या पप्पांना म्हणत होती, अहो कृष्णवीचे पप्पा मला ड्रेस घ्यायचे असं म्हणून. ते परत बोलले की अगं आताच तर घेऊन आली. मग मी त्यांना असंच डायलॉग मारत होती की मुलींना खूप कपडे लागत असतात, म्हणजे माणसांना मुलांना एवढे काही लागत नाही कपडे, म्हणून त्यांना काही एवढं गरज पण नाही पडत. आणि सध्या कृष्णवीचे पप्पा ऑफिसला जातात म्हणून त्यांनी त्यांचे नवीन नवीन कपडे घालायला घेतलेत. मग काय त्यांच्याकडे अजून पण खूप कपडे झालेत, म्हणून मी त्यांना म्हणत होती की आता मला घ्यायचे आहेत कपडे. मग आता बघू आता नेक्स्ट शॉपिंग कधी होते त्याचाही मी व्हिडिओ टाकेल. मग कपडे वगैरे आवरून घेतले, मग कृष्णवीला खायला दिलं. सध्या कृष्णवीचे खूप नाटकं चालू आहेत. जशी ती मोठी होते ना तिचे ते फेस चालू आहे की नाही मला हे नाही खायचं, मला ते नाही खायचं, मग मला असंच खायचं तसंच खायचं. मग मूवी लावलेला होता, मग तो मूवी तर तिला नाही बघायचा, म्हणून ती म्हणत होती सारखं चेंज कर चॅनल असं म्हणून. मग काय करणार, अन्नूला सांगितलं की जरा वेळ तिचे गाणे वगैरे लावून दे, तरी ती खात नव्हती. आता ना मुलांचा खूप असा ट्रेंड चालू आहे की त्यांना मोबाईल द्या आणि मग ते तरच खाणार म्हणून. पण मला ती सवय लावायची नाही आहे, पण आता काय करणार ना, म्हणून मग आता तिला थोडं देऊन देते मोबाईल. पण आता मी नेक्स्ट टाईम शुअर करेल की तिला ती तसं खाणार नाही असं म्हणून. मग काय आपली नाईट ड्युटी, सगळं खेळणे वगैरे आवरायचे, जेवण वगैरे करायचं. आणि मग उद्या उपवास आहे शिवरात्रीचा, म्हणून तेल वगैरे छान लावून घेतलं. मी जास्त करून खोबऱ्याचंच तेल लावत असते. बाकी ते सेंटेड ऑइल लावलं ना की माझं खूप डोकं दुखतं. काय माहिती तुमचं पण असं होतं आणि तुम्ही कोणतं ऑइल यूज करता प्लीज मला सांगा. नंतर उरलेली खिचडी वगैरे काढून घेतली. थोडे भांडे होते घासायचे, ते धुवून वगैरे घेतले छान. आणि मग परत किचन ओटा वगैरे आवरून घेतला. मला किचन ओटा आवरायला खूप आवडतं. असं ते सारखं खराब जरी झालं ना मी ते सारखं पुसत असते. तुमच्यासोबत पण असं होतं का सांगा मला. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.